नमस्कार मंडळी, हा आहे त्रिवेणी संगम सोमनाथमधील ब्लॉग सुरूच नाही आमचा. बाबांचं शोधकार्य सुरू होतं. शोधकार्यात काय त्यांना सापडत नव्हतं, तळागाळाला जात होते बट काही सापडलं नाही. सो त्यांना शोधकार्य चालू कंटिन्यू करूया. इकडे छोटी छोटी मंदिर होती, खूप सारे लोक मोठी आहे आणि त्या पलीकडे अरबी समुद्र आहे. त्याच्यात 2-3 जहाज तुम्हाला दिसत असतील. आम्हाला तर दिसत आहेत कारण आम्ही डोळ्याने पाहतोय आणि तुम्ही ह्या कॅमेऱ्यात जर दिसत असेल तर पाहू शकता. सुंदर असं दृश्य होतं. एका साईडला समुद्र खाऱ्या पाण्याचा, एका साईडला गोड्या पाण्याचा आणि हा मध्येच डोंगर. त्याच्यात असलेली छोटी छोटी घरं, छोटी छोटी मंदिरं. अशा ठिकाणी घर असणाऱ्याचं नशीब किती चांगलं असेल, कोट्यावधी असेल तो. आणि इथे एक असा समोर एक असा शांत ठिकाणी बंगला होता. तो कोणत्या तरी कोणाचा होता, गुरुवर्य म्हटले, कोणते तरी गुरुवर्य आहे गुजरातमधील, सोमनाथमधील गुरुवर्य आहे. ते येतात जात राहतात इथं आरामासाठी. खूप छान मंदिर आहे हे. सोमनाथमध्ये खूप पाहण्यासारखं आहे. कालच आम्ही द्वारकेला जाऊन आलो, पण द्वारकेत एवढं छान वाटलं नाही कारण भरपूर ठिकाणी अशी घाण बघितली. इथं आहे थोडीशी गंदगी इथं, जसं की या गोव्यातली घाणं दिसते. बट काही ठिकाणी मंदिर खूप सुंदर आणि स्वच्छ आहेत. आम्ही राम मंदिर बघून आलो, गीता मातेचं मंदिर पण बघून आलो आणि खूप प्रसन्न वाटलं आणि प्रसन्नतेत आम्ही जाऊन आलो. तुम्ही कधीतरी भेट द्या द्वारका आणि सोमनाथला आणि ह्या ठिकाणचा खूप सारा आनंद घ्या. आणि आमचा शिव गप्प करतोय मला की पप्पा गप्प बसा, मी आता झोपतोय म्हणून. झोपी चाललाय आता. बाबांचं शोधकार्य सुरूच होतं. काहीतरी शोधतायत ते, त्यातलं काहीतरी खात होते. काहीतरी असेल त्यांना सापडत असेल ते शोधतायत. काय असेल ते शोधकार्य का म्हणून शोधतायत, काहीतरी असेल त्याच्यामुळे ते शोधत असतील ना. आत्ता 2-3 लेडीज तिथं काहीतरी करून गेल्या देवपूजा, त्यातीलच काहीतरी शोधत असतील. एखादा सोन्याचा खडा किंवा हिऱ्याचा खडा ते खात होते. ओ माय गॉड, त्यांनी काहीतरी खाल्लं, काय माहिती, कोळसा खाल्ला की काय खाल्लं. काहीतरी सापडलं त्यांना. अशी घाण काही सगळ्याच ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी दिसायला मिळाली आम्हाला. आणि इथं आम्ही खूप वेळ बसलो होतो. खूप छान वाटलं. असं वर बगळे फिरत होते, कावळे फिरत होते. खूप छान वाटलं. तुम्ही पण एकदा विजिट करा इथं सोमनाथ द्वारकेला. द्वारका नाही पण सोमनाथला तर एक दिवस याच घ्या. खूप छान असं बनवलं आहे. गुजरातमधील हे प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप डेव्हलप आहे. रेल्वे ट्रॅक पण काम सुरू आहे. विजिट करा, अवश्य विजिट करा. खूप असं बघण्यासारखं आहे इथं. खूप छोटी छोटी मंदिरं आहेत, मोठी मंदिरं पण आहेत, छोटी नाही असं नाही की छोटी छोटी मंदिरं भरपूर आहेत. मंदिरं पाहण्यासाठीच येतात आणि नॅचरल लुक आहे. मला हे सगळ्यात भारी वाटतं ते तो बंगला आणि खरंच त्याचं नशीब आहे. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याने घेतलं. ही आमची 2 पिल्लं इथं बसलेली आहेत. एक छोटं पिल्लू, एक मोठं पिल्लू. पाण्याकडे बघते. मागणे गाय आली, गाय. हंबा 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 बाबू, हंबा आली की नाही. हंबा हळूच हंबा येऊन उभी राहिली तरी समजलं नाही तुम्हाला. कसं आहे हंबा, शिव हंबा. हाता कर, हाता हंबाला हाता कर. ओम नमः शिवाय.
जय गो माता, मुझे कुछ नहीं आता, बाबू को सब कुछ आता। अशा प्रकारे आम्ही गोमातेला पळवलेला आहे दूर दूर दूर. आणि शिव आता बाय बाय कर आंबाला. पप्पांना काय कर गेली का आंबा? हाता गेला का हाता आंबाला? हो हो, इकडे बघ तरी, ते बघ काय ते चिमणी चिमणी, इकडे 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 इकडे, समोर समोर समोर.